धन्यवाद दीपक पाटील सर। चला वळूया मॅच कडे। सुपर संडे 12वे खेळाडू आलेले, अतिरिक्त खेळाडू संगनायक याची नोंद घ्या। पहिला चेंडू पडण्याच्या आत जर एक्स्ट्रा प्लेयर आला नाही तर सूचनेचं पालन करा आपण। मोरिया जाबाज डेरवली संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतलाय फिल्डिंग। अजय भगत या संघाचं नेतृत्व करतात। अंपायर थांबायचं थोडं। तो मोरिया जाबाज डेरिवलीने टॉस जिंकला, फिल्डिंग करतोय। थोडा सामना थांबला। अद्विक एंटरप्राइजेस शिवकर 11 हा संघ, दोन्ही संघ नायक एका गावातील आहेत। शुभेच्छा सुद्धा आलेत। अद्विक एंटरप्राइजेस वैभव शेठवळे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय, अद्विक एंटरप्राइजेस शिवकर। चला आयोजकांच्या सूचनेचं पालन करा। 40 गाव प्रीमियर लीग बघा, डिसिजन येईल मॅनेजमेंटचा आणि जरूर आम्हाला सांगतील आयोजक कमिटी। तर 12वा खेळाडू आला नाही, मोरिया जाबाज डेरवले आणि ऑब्जेक्शन आलाय अद्विक एंटरप्राइजेस कडून। स्पर्धेचा नियम आहे यस, 2 धावांची पेनल्टी ऍक्सेप्ट केली अजयनं। अजय संघाचा संघनायक आहेत। मॅच कडे वळतोय एका ग्रुप शिवकर यांच्याकडून दोन्ही संघाला शुभेच्छा आल्यात। एका ग्रुप शिवकर। चला मॅच कडे वळूया। 40 गाव प्रीमियर लीग आणि आज आजच्या दिवसातील दुसरा सामना। पहिला चेंडू वेगवान, अजय भगत कडे विभिन्नता आहे। बऱ्याच वेळा जेव्हा शिवकर गावासाठी खेळतो वेग त्याच्याकडे, सातत्य, बॅटिंग तेवढी तगडी आणि नेहमी आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो, ती शिवकर एक्सप्रेस या नावानं। अजय भगत मागच्या 4-5 वर्षांमध्ये पाहिलं तर अजयनं आपल्या यंग स्टारला घेऊन चांगला संघ बनवला। मात्र आज मोरिया जाबाज साठी बघा पहिलं षटक ऑफ स्टंप वर लॉफ केला, डीप कडे फिल्डर रेडी आणि हा लॉंग ऑफला छान प्रयत्न झालाय, पकडला जेल आणि जरूर आपण इथे पाहतोय सुरुवात चांगली झाली मोरिया जाबाज डेरिवली संघाला। बघा आयोजकांकडून आणखीन सूचना देतो। नेक्स्ट मॅच असेल दीपक एंटरप्राइजेस अँड OV11 खानावळे आणि त्यांच्या विरुद्ध आई मर्याई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस आई ग्रुप शेडूंग आजिवले। इनिंग ब्रेक मधील टॉस, दोन्ही संघनायक याची नोंद घ्या। तर मॅच कडे वळूया। अजय भगत डॉट बॉल, त्यानंतर विकेट आणि एक धाव सुद्धा पाहिली आतापर्यंत अजय भगतची गोलंदाजी। अद्विक एंटरप्राइजेस शिवकर 11 एका गावातील दोन्ही संघनायक। मोरिया जाबाज डेरिवली, अद्विक एंटरप्राइजेस चे ओनर्स, या संघाचे संघ मालक वैभव शेठ ढवळे प्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आणि मीत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नशीब शेठ भोईर यांचं इथे आगमन झालं। लॉक करते ऑन साइडला, हा तडाखा मिड विकेटला, एका हाताने प्रयत्न चांगले झाले
मात्र चेंडू जरूर गेलाय. मेन अंपायर सिग्नल येईल. 6 धावा मिळतील. षटकार. मारतील चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार. तो 40 गावा प्रीमियर लीग ची स्पर्धा जरूर पाहतो आणि भव्य दिव्य आयोजन. अजय गायकर साहेब सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे इथे आगमन झाले. ग्रामपंचायत सदस्य अजयजी गायकर त्यांचं आम्ही वेलकम करतो. सुस्वागतम. मॅच कडे वळूया. संदीप पाटील संघाचा संघनायक. संघनायक भूमिका महत्वाची असते. मात्र अजय भगतने जी गोलंदाजी केली, डॉट बॉल, विकेट, सिंगल, एक षटकार जो ठोकला संदीपनं. संदीप पाटील शिवकर बायकर मॅन आहे. 2 बाईक त्याच्या नावावर आहेत त्याच्या कारकिर्दीमध्ये आणि आता अद्विक इंटरप्राइजेस साठी डाव सांभाळतोय. मागच्या सामन्यामध्ये टार्गेट होतं, जे लक्ष्य मोठं होतं आणि ते लक्ष्य पार झालं नाही. 70चं होतं. या मॅच मध्ये किती धावा होणार? ओव्हर नंबर 1. वेगवान चेंडू शरीरावर आदळलाय. अजय वेगाने गेलाय. अजय भगत संघनायक आहेत. मोरियाच्या आवाज डेरिवलीचा आणि षटक. 8 धावा दिला. 1 षटकाराचा अपवाद सोडला. त्यानंतर आपण जरूर पाहतोय चांगलं योगदान त्याचं राहिलं या षटकामध्ये. तर 40 गाव प्रीमियर लीग सन्माननीय श्री अजयजी अशोक गायकर ग्रामपंचायत सदस्य गिरवले अवनी बिल्डर अँड मटेरियल सप्लायचे ओनर्स यांच्याकडून 40 गाव प्रीमियर लीग साठी एक संघाने त्यांनी संपूर्ण ट्रॅक आणि टी शर्ट्स पूर्ण ड्रेस कोड स्पॉन्सर केले आणि या त्यांच्या स्पॉन्सरशिप बद्दल मी आयोजकांच्या वतीने त्यांचं मनस्वी आभार. मीत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नशीब शेठ भोईर यांचे इथे आगमन झाले. अद्विक इंटरप्राइजेस शिवकर 11 या संघाचे पुरस्कर्ते. 1 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या 8 आहे. संदीप पाटील 2 चेंडूचा सामना केला, बाद झाला. निर्भय मडवी आणि क्रमांक 3 चा फलंदाज पाहतोय विनोद पाटे, एक्सपिरियन्स प्लेअर. मोहगावचं क्रिकेट ज्याने सजवलं फुलवलं, अनेक युवा खेळाडूंना चांगले चांगले सल्ले दिले, मार्गदर्शन आणि आज मोह संघ जो छाप सोडते ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि याचं श्रेय जातं ते विनोद पाटे यांना. एक्सपिरियन्स प्लेअर 40+ क्रमांक 3 वर डाव सांभाळण्याला. सेकंड ओव्हर. मोहनजी पाटील साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य दहिवलीचे सन्माननीय पाहुणे आणि सन्माननीय शरदजी मस्कर साहेब या दोन्ही मान्यवरांचं इथे आगमन झालं. त्यांचं वेलकम, सुस्वागतम. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघनायक अजय भगतनं 8 धावा दिला. संदीप पाटील खेळतो संघाचा प्रमुख खेळाडू आहे, संघनायक आहे, मॅच विनर खेळाडू आहे, अनेक मैदान गाजवलेत आणि चप्पल क्रिकेटर आहे. बऱ्याच वेळा हार्ड हिटिंग साठी ओळखला जातो. तो स्ट्राइक रेंजला खेळेल. निर्भय मडवी बाद झाल्यानंतर आता डाव सांभाळायचंय. लाईन पाहिली बघा, अपील मध्ये किती उत्साह होता आणि पंचांची नजर होती. धोरकना चोरगे मेन अंपायर. प्रतीक घोगरेचा हा चेंडू राऊंड विकेटनं ऑफ स्टंपवर ठेवला. स्ट्रेट होता आणि त्याला टॅप करण्याचा प्रयत्न, अप्पर कट खेळायचा होता आणि तो प्रयत्न फसला संदीपचा. 3 मध्ये 7 डॉट चेंडू. ओव्हर नंबर 2 प्रतीक घोगरे. एकूण धावा 8. लाईन पाहिली, फटका खेळला ऑन साइडला. सेफ लँड सुरक्षित असेल मात्र या सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. माजी ग्रामपंचायत सदस्य दहिवली साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि 40 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी 10 बिस्लरी बॉक्स त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. दानशूर दात्यांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. मोहनजी पाटील 40 गाव प्रीमियर लीग साठी बिस्लरी पाण्याची सेवा, त्यांचं धन्यवाद. षटकार आलाय. संदीप पाटील यासाठी ओळखला जातो. 4 मध्ये 13, आतापर्यंत 2 षटकार, एकूण धावा 14. फ्रंट फुटला आला, आणखीन एक फटका बनवला लॉंग ऑनला. ओ अजय कडून अपेक्षा नसते. तो चांगला क्षेत्ररक्षक आहे बघा, किती नाराज झाला. चेंडू पकडला, आदळला, झेल सोडला. रनिंग कॅच होती, पकडणं थोडं कठीण होतं. वेगवान हा फटका होता. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बघा आपण पाहतोय दृश्य, अगदी क्लोज, हातामध्ये पडला नाही, नाराज झाला. चेंडू पकडला आणि मी झेल सोडला, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. चित्र मैदानावर पाहिलं. एकूण धावा फलकावर गुणसंख्या संघ पुढे सरकलाय.
15 धावा आहेत. ओव्हर नंबर 2 प्रतीक घोगरे डॉट षटकार आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 7 धावा 15 धावावर पोहोचला. बॅटिंग करतो अद्विक एंटरप्राइजेस. शिवकर 11 फाईट चांगली रंगेल. विनोद पाटे 2 चेंडूचा सामना वैयक्तिक योगदान 1. संदीप पाटील साथ देतो 5 मध्ये 14. प्रतीक घोगरे पुढचा चेंडू विनोद पाटील साठी स्कूप करण्याचा प्रयत्न आणि ही यांची टेक्निक आहे कौशल्य. कधी समोर खूप कमी खेळतात मात्र आडवे तिवडे आपण पाहतो हुशारीचे फटके बघा. फ्रंट फूटचा वापर केला पूल करायचं होतं आणि तो ड्राईव्ह करता आला नाही. हा डॉट चेंडू कनेक्शन झाला नाही. प्रतीक घोगरे 3 चेंडू डॉट 1 षटकार सुद्धा आपण पाहिलंय. लाईन पाहिली शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट कनेक्शन नाही आणि आपण पाहतो सिंगल मिळेल. आतापर्यंत अद्विक एंटरप्राइजेस एकूण धावसंख्या पाहिली तर संघाची धावसंख्या 16 धावा आहेत. तर स्क्रीन समोर बघा आमच्या मेन स्टेजच्या समोर जे कॅमेरामॅन आहेत विरुद्ध दिशेला ऑपोजिटला स्क्रीन खाली काही प्रेक्षक आहेत तिथून बाजूला व्हा. सावलीसाठी जरी आधार घेतात मात्र थोडा अडथळा येऊ शकतो. समोर डोंगर माते आणि तिथे सुदर्शन आम्हाला सांगतात खूप सावली आहे. बिंदास बसा वरती जाऊन सुद्धा स्पर्धेचा आनंद घ्या नक्कीच. ओव्हर नंबर 2 संदीपनं सावंत पवित्रा स्ट्राईक त्याला ठेवायचे. 2 षटकं संपली. 2 षटकानंतर एकूण धावा धावफलकावर 17 आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. प्रतीक घोगरेचे षटक 1 षटकानंतर जी गोलंदाजी केली ना अक्षरशः थांबवलं. विनोद पाटे 4 मध्ये खेळतो वैयक्तिक 2 डॉट खेळला. संदीप पाटील 2 षटकार मैदानावर उभा आहे. 2 षटकं संपली 17 धावा आहेत. बॅटिंग करत असताना संघ अद्विक एंटरप्राइजेस शिवकर 11. तर नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही संघांना कॉल केलं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ज्यांचे इथे शुभ आगमन झालं राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आणि आपण पाहतोय सन्माननीय अनिलजी ढवले साहेब मग राजकीय क्षेत्र असो समाजसेवेचा वसा आणि वारसा जोपासणारे अन्याय विरुद्ध रस्त्यावर उतरून आक्रमण करणाऱ्या आणि अन्याय विरुद्ध आवाज उठवणारे एक व्यक्तिमत्व साहेबांचं 40गाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. संदीप खेळतोय आक्रमक त्याला शांत ठेवणं कठीण आहे. ओव्हर नंबर 3 अजय भगत आलाय. शिवकर गावातील आज दोन्ही कॅप्टन आहेत. मॅच मध्ये एक वेगळी रंगत सुद्धा आणि एक वेगळा सामना पाहण्याची मजा सुद्धा वेगळी असते. सन्माननीय अनिलजी ढवले साहेब यांचं इथे आगमन झालं. राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो सरपंच पदाची कार्यभार असो त्यानंतर आपण पाहतोय शिवकर गावाच्या विकासाचा नक्कीच आढावा असो त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं राहिलं. धावा धावफलकावरती टोटल 18 आहेत. थर्ड ओव्हर अजय भगतला तिथे जरूर पाहतोय प्रयत्न करत असताना दबाव थोडासा निर्माण झाला. एकूण धावफलक 19. ओव्हर नंबर 3 करंट रन रेट पाहिला तर 8 ची सरासरी. अजय भगतच्या षटकामध्ये 8 आल्या. सेकंड ओव्हर मध्ये प्रतीक घोगरेने धावा दिल्या 9 आणि अजय भगतचा हे षटक पाहतो आपण तिसरा. 19 धावा धावफलकावर. संदीप पाटील 7 मध्ये 16 खेळतोय 2 षटकार. मोरिया जाबास डेरिवलीनं टॉस जिंकला. अजय भगतनं डिसिजन त्यांचा फिल्डिंग आणि आता आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करताना. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 19 धावा 1 गडी बाद. संदीप पाटील 7 मध्ये वैयक्तिक योगदान 16. विनोद पाटे 5 मध्ये खेळतो 3. बॅटिंग करत असताना संदीप पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. अजयचा हा चेंडू लाईन थोडी बाहेर होती. पंचांकडे जरूर चर्चा होत असताना अजय भगत बघा किती सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार दिला त्यानंतर फक्त 8 दिला आणि अजय भगतचे 2 षटक का महत्वाचे होते. मोरिया
जाबाज टेरवलेला 3 चेंडूमध्ये एकही मोठा फटकाने 1 डॉट 2 धावा दिल्या 19 बॅटिंग करत असताना अद्विक इंटरप्राइजेस शिवकर 11 आक्रमणाचा प्रयत्न फटका फसला अजय वेगाने गेलाय क्षेत्ररक्षक रेडी झेल सोडलाय तालमेल नव्हता बराच वेळ सुद्धा होता बघा विनोद पाटीलने नकार दिलाय 2 धावा इनफ आहेत स्ट्राइक मिळेल पुन्हा एकदा संदीपला ही संधी होती भरपूर मोठी गॅप मध्ये तो चेंडू पडला 3 क्षेत्ररक्षक गेले अजय स्वतः वेगाने तिथे धावत गेला होता मात्र ऑन साइडच्या क्षेत्ररक्षकांची नजर होती झेल घेणं डिफिकल्ट होतं मात्र हा मी म्हणेन थोडं डिफिकल्टच होतं एकूण धावा धावफलकावरती टोटल स्कोर कार्ड आपण पाहूया संघाची धावसंख्या 21 संदीप पाटील 9 मध्ये 18 खेळतो एकट्यानं दिलेले योगदान बघा संघासाठी चांगली कामगिरी करत असताना 9 मध्ये 18 2 षटकार बऱ्याच वेळ खेळपट्टीवर चिकटू नये त्याच्याकडून संघाला अपेक्षा अद्विक इंटरप्राइजेस शिवकर 11 संघाला 21 धावा थर्ड ओव्हर अजय भगत 4 चेंडू मध्ये 4 धावा दिल्यात फर्स्ट ओव्हर मध्ये 8 दिल्या होत्या किती धावा सेट केल्या जातील भागीदारी 14 मध्ये 21 आक्रमण करतोय झेल सोडल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागते आणि इथे येतोय हा एक दिमागदार षटकार आपण बऱ्याच वेळा पाहिले जिथे झेल सोडला जातो तिथे किंमत मोजावी लागते 10 मध्ये 24 खेळतो वैयक्तिक संदीप आणि संघ पोहोचलाय 27 मागच्या सामन्यामध्ये 70 चे टार्गेट होतं या सामन्यामध्ये अद्विक इंटरप्राइजेस बॅटिंग करतोय दोन्ही संघनायक एका गावातील आहेत एकजूट झालेत मात्र आज 40 गाव प्रीमियर लीग मध्ये आमने सामने निर्भय मडवी काही करू शकला नाही नाराज केला आपण पाहतो या सत्रामध्ये निर्भय पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि अजयच्या गोलंदाजीवर आपण त्याला बाद होताना पाहिला आणि आता ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा अजय शेवटचा चेंडू असेल अजय भगत राऊंड विकेटनं संदीप आता सेट झालाय मागच्या सामन्यामध्ये साहिल जगे असाच तुटून पडला होता क्रमांक 6 वर आलता मात्र त्यांनी जे 30 धावांचं योगदान दिलं ना तिथे संघासाठी भरभक्कम फलंदाजी केली होती 3 षटक संपली धावसंख्या धावफलकावर 28 एक गडी बाद संदीप पाटील वैयक्तिक 11 मध्ये 25 विनोद पाटील 5 चेंडूचा सामना केला 3 वर खेळतोय अजय भगतची 2 षटक पाहिली 19 धावा दिल्या त्यांनी 1 विकेट सुद्धा घेतली आणि प्रतीक गोगरीला पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये 9 दिला पूर्वार्धाचा लेखाजोखा 3 षटक संपली ड्रिंक्स ब्रेक 2 षटक अजूनही बाकी आहेत नेक्स्ट मॅच टॉस होणार आहे दोन्ही संघनायक रेडी ना पुढच्या दोन्ही संघांना हा फायनल कॉल असेल टॉस साठी विनंती करेन संघनायक संघ सहकारी खेळाडू आले असतील तर इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस आज एक मॅच एक्स्ट्रा मी विनंती करेन अजय पाटील बेलवली जे दीपक इंटरप्राइजेस अँड ओव्ही 11 खानावलेचे संघनायक आहेत आणि जयेश भोईर आहेत भातांचे मात्र ते योगदान देतात आई मरियाई प्रसन्न प्रियेश इंटरप्राइजेस ग्रुप आई ग्रुप शेडूंग आजिवले तर चला जयेश भोईर आणि अजय पाटील यांना विनंती असेल इनिंग ब्रेक मधील टॉस आपल्याला या सूचना आहेत तीन षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या धावफलकावर 28 अद्विक इंटरप्राइजेस शिवकर 11 मोरिया छाबाज तेरवले 24 ला इव्हेंट करंट रन रेट पाहिला 9 ची सरासरी अजय भगतची 2 षटक इम्पॉर्टंट राहिली 19 दिल्या
धावसंख्येला जी आघाडी द्यायचं, मात्र आता भागीदारीचा विचार केला 16 मध्ये 28 पार्टनरशिप पाहतो. विनोद पाटे मोहो आणि संदीप पाटील शिवकर. अद्विक इंटरप्राइजेस शिवकर 11 हा संघ पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतो आणि किती धावा सेट केल्या जातील. साहजिकच सर्वांच्या नजरा असतील संदीप पाटील कडे. ऑलराऊंडर आहे, आक्रमक फलंदाज आहे. बॅटिंग करत असताना बऱ्याच वेळा त्याची उत्तुंग कामगिरी पाहिली, मात्र आता स्पर्धा वेगळी आहे. कधी गावासाठी खेळावं लागतं, विभागासाठी. मात्र आता 40 गाव प्रीमियर लीग. अद्विक इंटरप्राइजेस शिवकर एकूण धावा 28. संदीप पाटील ओव्हर नंबर 4 आणि गोलंदाज प्रफुल्ल मते. पहिला चेंडू फटका फसलाय, मात्र नक्कीच ही विकेट खूप महत्वाची होती. बॉडीला बॅलन्स केलं होतं, फटका सिलेक्शन केलं होतं, स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न फसला आणि प्रफुल्ल मतेनं आता ही बिग विकेट. 28 वर 2 गडी बाद. रिपोर्टिंग करायचं आपण, या सूचनेचं पालन करा. अजय पाटील आले, जयेश भोईर भातान, त्याला मी विनंती करेन आपण यायचं लगेच. प्रफुल्ल मतेला हे सक्सेस मिळाले, विकेट मिळाली. एकूण धावा धावफलकावर 28. प्रणय मात्रे आला नवीन फलंदाज. बाहेर चेंडू ठेवला, गती थोडी कमी होती. जोरदार फटका जरूर खेळला, मात्र सिंगल मिळेल. विनोद पाटेवर सर्वांच्या नजरा असतील. धावांचा वेग थोडा वाढवणं आता महत्वाचे. अद्विक इंटरप्राइजेस एकूण धावा 29, 2 गडी बाद. संदीपनं चांगले योगदान दिलं, निर्भयची साथ मिळाली नाही. विनोद पाटे, प्रणय मात्र 29 धावा धावफलकावर. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. ओ बघा, ओल्ड इज गोल्ड याला म्हणतात. कंप्लीट टेक्निक बॅट्समन, फुटवर्क वापरलं, खेळपट्टीचा अभ्यास केला आणि अंदाज बांधला. बुला के डर को झलक कर. विनोद पाटेच्या या फटक्याचं कौतुक झालं पाहिजे. बघा, फ्रंट फुटला आले, लाईन पाहिली आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन. मनगटामध्ये असलेली ताकद. विनोद पाटे ऑन अ फायर. अप्रतिम फटका. नजर स्थिर होते आणि खेळामध्ये आय सेटल करणं खूप महत्वाचं. अगदी पाय बाहेर काढत प्रफुल्लवर चढवला हल्ला. पुन्हा एकदा लाईन पाहिली, आता स्ट्रेट होता. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. फ्रंट फुटला आले, एकूण धावा धावफलकावर 35 वर पोहोचलाय. तोच प्रयत्न होता आणि या वेळेला मात्र प्रफुल्लनं फलंदाजी जी देहबोली ती ओळखला आणि त्यानंतर चेंडू डिलिव्हर केला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रफुल्ल मते. खूपच फ्रंट फुटला आलते या वेळेला विनोद पाटे, मात्र लॉंग ऑन कडे हा फटका फसला. तिथे चेंडू सहज दिला, समोर ठेवला आणि विनोद पाटे यांचा फटका फसला. आणखीन एक धक्का. एकूण धावा धावफलकावर बॅटिंग करताना अद्विक इंटरप्राइजेस शिवकर 11 थोडा अडचणीमध्ये. फायटिंग स्कोर त्यांना हवा आहे, त्यांना 55-60 टार्गेट सेट केलं. मात्र विनोद पाटे एक षटकारानंतर कमबॅक करण्याची तयारी होती, मात्र बाद झेल बाद. प्रफुल्ल मते आतापर्यंत प्रफुल्लची गोलंदाजी पाहिली. विकेट, सिंगल, षटकार, डॉट, विकेट. नवीन फलंदाज सरकलाय. 35 धावा, 3 गडी बाद. डीजे अक्षय यांना आपण पाहते. कुणाल नेट सर्व्हिस. 40 गाव प्रीमियर लीग साठी आम्हाला खूप सारे दानशूर दाते ज्यांचं खूप मोठं योगदान आहे. आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद देतोय. विनोद पाटे 8 चेंडूचा सामना केला, 9, 35 धावा, 3 गडी बाद. प्रफुल्ल मते. उसळी चेंडूला होती आणि तुमच्या 6 चेंडू मध्ये एखादा बिमर असावा लागतो. एखादा 1-2 चेंडू हे फलंदाजांना चकवणारे पाहिजेत आणि बीट करतो फलंदाजाला. 4 षटकं संपली. धावा धावफलकावर 35, 3 गडी बाद. थोडा बॅकफुटला गेला, पिछाडीवर गेला. बॅटिंग करताना अद्विक इंटरप्राइजेस शिवकर 11.
थँक्यू व्हेरी मच डीजे अक्षय. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावर एकूण 35. 5 षटकांचा पूर्वार्ध. इनिंग ब्रेक मधील टॉस. तर जयेशला विनंती असेल आपल्याला रेडी राहायचं. आपल्या आयोजक कमिटी सज्ज. इनिंग ब्रेक मध्ये टॉस इथे होणार आहेत. 4 षटकं संपली. 35 धावा, 3 गडी बाद. प्रफुल्ल मतेच्या षटकामध्ये 7 आल्या आणि आता हे शेवटचं षटक. चेंडू मागे आदळला थोडा, मात्र पंच इशारा करतील. लाईन भरकडताना हा व्हाईट बॉल संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड आपण पाहतोय. एकूण धावा धावफलकावर 36. सुदर्शन पाटील आमच्या समवेत. डीजे अक्षय असतील. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम. दीपेश पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळायचा होता. नशिबाचा चौकार. एज लागल्या लॉंग स्टॉपला आणि मिळतील 4 धावा. मॅच कडे लक्ष वेधूया. प्रणय म्हात्रे सुद्धा शिवकर गावचाच खेळाडू आणि आज आपण पाहतोय अद्विक इंटरप्राइजेस शिवकर. प्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर वैभव शेठ डवळे असतील. त्यानंतर मीत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नशीब शेठ भोईर यांचा संघ आहे. बाद झाला प्रणय. आपण पाहिलं होतं संदीप पाटील बाद झाल्यानंतर प्रणय जेव्हा आला संघासाठी तो लढतोय. अजूनही 46 वर पोहोचलाय. ऑफ स्टंपवरचा चेंडू दिली चपराक डीप कव्हरला. वेगाने चेंडू बॅटिंग करत असताना अद्विक इंटरप्राइजेस 50 रन्स कंप्लीट. धावा हव्या होत्या आणि हा बघा चौकार. चाळीसगाव प्रीमियर लीगचा या स्पर्धेचा टायटल सॉन्ग. दीपेश पाटील आतापर्यंत 3 चेंडू 50 धावा, 3 गडी बाद, 4 मध्ये 15. 4 चेंडू मध्ये 15 वर खेळतोय. प्रणय मात्र आपली आक्रमक देहबोली दाखवतोय आणि तोच त्याचा प्रयत्न सुरू आहे. 51 वर पोहोचला आणि आता चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूचा खेळ बाकी. अनिलजी डवले साहेब आपण पाहतोय आदर्श व्यक्तिमत्व या स्पर्धेचा आनंद घेत असताना. ज्याच्याकडे कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व असतं अशीच माणसं यशस्वी होतात असं व्यक्तिमत्व आपण पाहतो स्टेजवर. 51 धावा, 3 गडी बाद. प्रयत्न फसलाय. चेंडू हवेमध्ये जरूर प्रयत्न तिथे होईल. दीपेश पाटील कमबॅक करण्याची तयारी दाखवत होता प्रणय म्हात्रे आणि तो सुद्धा आता शिकार झालाय. आता प्रणय म्हात्रे नॉन आपण इथे जरूर पाहतोय दीपेश पाटीलच्या या गोलंदाजीवर जे प्रयत्न सुरू होते. आता काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चौकार 1 षटकारानं प्रणयनं चांगला खेळ केला. अजूनही त्याच्याकडून अपेक्षा. मयूर घरत बाद झालाय. संदीप पाटीलचं योगदान पाहिलं 12 मध्ये 25 चं योगदान होतं ज्यामध्ये 3 षटकार होते. प्रणयच्या वैयक्तिक खेळाचा विचार केला ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार. दीपेश पाटील वैयक्तिक 5 मध्ये 16 वर खेळतो. अपेक्षा अजूनही. अभिषेक गायकरला पाहतो नवीन फलंदाज. 51 धावा, 4 गडी बाद. दीपेश पाटील करंट रन रेट आता 10.5 ची सरासरी. मोरिया छाबास डेरिवली हा संघ बघा गोलंदाजी टॉस जिंकल्यानंतर 12वा खेळाडू नसल्याने त्यांना पेनल्टी मिळाली ती त्यांनी मान्य केली, ऍक्सेप्ट केली. अद्विक इंटरप्राइजेस शिवकर 11 51 वर पोहोचलाय. शेवटचा चेंडू कोणता अंक येणार? चौकार षटकार चांगली धावसंख्या मिळवून देईल मात्र एखादी विकेट डॉट बॉल सामन्यामध्ये हा टार्गेट रोखण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाज दीपेश आणि समोर फलंदाज तयार असेल अभिषेक. शेवटचा चेंडू केला आक्रमण. स्टेट इट लॉंग ऑनला झाली मिसफिल्ड. केली चूक आणि याची मोजली किंमत. मिसफिल्ड आणि चौकार.
दुसऱ्या षटकामध्ये 11 पाहिल्या, मात्र त्या अजयनं सुरुवातीला डाव सांभाळला. प्रतीक घोगरेने 9 दिला. वैयक्तिक योगदानामध्ये संदीप पाटील, शिवकर संगनायक आणि त्यानंतर प्रणय म्हात्रेला पाहिलं. अद्विक इंटरप्राइजेस शिवकरसाठी जे योगदान दिलं आतापर्यंत एकूण धावा 55 आणि 2+ पेनल्टीच्या 2+ ऍड केल्यात. 57 ऑन बोर्ड पेनल्टीच्या धावा ऍड करून आणि आता 58 करायचे. टॉस कडे वळणार आहोत. उत्तरार्धामध्ये दीपक पाटील सर जरूर जॉईंट होतील दुसऱ्या अंकाकडे, मात्र टॉस आपण करणार आहोत. मी विनंती करेन टॉस साठी सन्माननीय अनिलजी डवले साहेब, एक दानशूर व्यक्तिमत्व, नेहमीच अन्याय विरुद्ध लढणारे आपण पाहतोय अनिलजी डवले साहेबांना आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. 40गाव प्रीमियर लीग सामन्याचा आनंद घेताना त्यांना आपण बराच वेळ पाहिला आणि साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. जयेश आलाय. अजय, चांगली लढत आहे. दोन्ही गुणवान क्रिकेटर आहेत. चांगली फाईट पाहायला मिळेल आणि दोन्ही खेळाडू भरपूर फॉर्म मध्ये सुद्धा आहेत. टॉस होईल. नाणेफेक जिंकले अजयनं. जरूर आपण त्यांच्याकडे वळूया. इम्पॉर्टंट मॅच आहे. अजय दीपक इंटरप्राइजेस OV11 खानावले संघाचं नेतृत्व करणार. टॉस जिंकला. निर्णय का असेल? क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती. हा सामना महत्वाचा आहे. जयेशचा संघ समोर आहे. काय आज तयारी आहे? काय माइंड सेट केलाय? कशी अपेक्षा असेल टीममेट्स करून? ऑल टीम सेट आहे का? कशी तयारी या सामन्याची? तयारी तर आहे. कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. त्या नक्कीच अजयला शुभेच्छा देऊया. टॉस त्याने जिंकला आणि साहेबांचा सन्मान करूया. मी आयोजक कमिटीला विनंती करेन 40गाव प्रीमियर लीग शिवकर गावातील राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे व्यक्तिमत्व आज समाजसेवेसाठी तेवढ्या तत्परतेनं अनिलजी डवले साहेब यांचा इथे सन्मान होतोय. 40गाव प्रीमियर लीग मध्ये आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपला आम्ही धन्यवाद देतो. चला मॅच कडे वळणार आहोत. आज थोडा स्पीड आम्हाला ठेवायचे. 6 मॅच कव्हर करायचे. दीपक पाटील सर पालीचे आमचे नामांकित पंच, व्यावसायिक पंच म्हणून संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यांची चर्चा आहे. आणि मगाशी सकाळी त्यांनी सांगितलं का त्यांच्या डायरीमध्ये 40गाव प्रीमियर लीग ही या वर्षाची सर्वाधिक मोठी स्पर्धा आहे. तर पुढचे आमचे सन्माननीय पाहुणे सुधाकर लाड साहेब यांचा सन्मान करणार आहोत. इतिहास संशोधक, अभ्यासक आहेत, पत्रकार सुद्धा आहेत आणि या व्यक्तिमत्वांचा आम्ही सन्मान करतोय. सुधाकर लाड साहेब, आपण सुद्धा 40गाव प्रीमियर लीगला भेट दिली, सामन्याचा आनंद घेतला. आयोजकांच्या वतीनं आपलं सुद्धा आम्ही सन्मान करतो. तर सुधाकर लाड साहेब यांचे धन्यवाद. सन्माननीय अजयजी गायकर साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. 40गाव प्रीमियर लीग साठी आपण पाहतोय खूप मोठे योगदान. एक संघासाठी ट्रॅक अँड टी-शर्ट्स आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केले ते सन्माननीय अजयजी अशोक गायकर, ग्रामपंचायत सदस्य गिरवले, अन्वी बिल्डर अँड मटेरियल सप्लायर्सचे ओनर्स आहेत, प्रसिद्ध उद्योजक आणि त्यांचा इथे सन्मान होतो. तर साहेबांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं. पुढचा सन्मान करणार आहोत. मिथ अँड अद्विक 11 शिवकर हा संघ खेळतो. मोहनजी पाटील साहेब दहिवली माजी सदस्य यांचा इथे सन्मान होणार आहे. 40गाव प्रीमियर लीग साठी 10 बिस्लरी बॉक्स त्यांनी स्पॉन्सर केले. ते मोहनजी पाटील साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य दहिवली यांचा सन्मान होतो. मॅच कडे वळणार आहोत. नशीब शेठ भोईर मिथ अँड आपण पाहतोय अद्विक इंटरप्राइजेस 11 शिवकर हा संघ आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय मोरिया जाबाज डेरवले. ऐकूया दीपक पाटील सरांना. धन्यवाद. थँक्यू सागर. इनिंगला सुरुवात यावेळेस मात्र आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये पहिला चेंडू फेस करत असताना भातांच्या सागर भोईरच्या पॅटमधून येतोय खणखणीत असा चौकार.
सागरचा म्हटला की लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे सर्रासपणे शपल क्रॉस होऊन तो फटके खेळत असतो, परंतु इकडे मात्र कनेक्ट प्रॉपर झालेला नाहीये. एक रन जरूर मिळेल परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये. 5 धाबा धावफलकावर. पोरिया जाबाज डेरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये अद्विक एंटरप्राइजेस शिवकर. मी त्यांना अद्विक एंटरप्राइजेस शिवकर. गोलंदाज मयूर घरत पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना प्रतीकसाठी हा चेंडू यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये पहा. चांगला स्टॉप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिली धाव वेगानं, दुसरी सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि चित्त्याची चपळाई दाखवली, चपळता पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाबांच्या मदतीनं प्रतीक घोगरेनं खातं उघडलंय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावर. चॅलेंजिंग टोटल आहे, आव्हानात्मक धावसंख्या उभी केले ती मी त्यांना अद्विक एंटरप्राइजेस शिवकर या संघानं आणि त्याचमुळे 58चा सामना कदाचित तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला मिळेल. मयूर घरत राऊंड स्टम्प्सनं लोबा फुल टॉस बॉल टर्न केला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये फेकी होते, कोणती धाव नाहीये. पहिले 2 पॉवर प्लेची षटकं म्हटली की तुम्हाला सर्कल फोडावं लागेल, इनफिल्डला बीट केलं तरच तुम्हाला धाबा मिळतील आणि हे फार गरजेचं आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये खास करून क्षेत्ररक्षण आतमध्ये असतं. सध्याच्या घडीला आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक वाईडिश लॉंग ऑनला आहे, दुसरा लॉंग ऑफला आहे. बाकी 9 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आढळतील. मयूर घरत कटकडाचा प्रयत्न, राऊंड स्टम्प्सला अँगल बनवून हा चेंडू डिलिव्हर्ड केला होता, थोडासा उसळला आणि प्रतीक थोडासा कटकडाचा प्रयत्न करत होता परंतु त्याच्यामध्ये अपयश येत असताना डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग होत असताना राऊंड स्टम्प्सनं मयूर घरत पहिल्या 5 बॉलमध्ये 7च धाबा आल्यात आणि त्याचमुळे पॉवर प्लेचं षटक सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मी तर अद्विक एंटरप्राइजेस शिवकर संघाच्या बाजूने जात असताना लास्ट बॉल थोडासा आडवा पाटणे खेळण्यासाठी गेला होता. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवला होता चेंडू. चांगलं षटक राहिलंय पहिलं मयूर घरत. या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या फक्त 7 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि बोरिया जाबाज डेरवली संघाची धावसंख्या थोडीशी संत आणि साबत सुरुवात. बिनबाद 7. पहिल्या षटकानंतर धावफलकावर 7 धाबा पाहायला मिळाल्यात. 51 धाबा अजूनही करायच्यात 4 ओव्हर्समध्ये. चांगली टोटल आहे 58, त्यामुळं चॅलेंजिंग टोटल असल्यामुळं हा सामना कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत तुम्हाला घेऊन जाणारा ठरेल. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर अभिषेक येतोय. अभिषेक चोरगे पेलोली गावचा खेळाडू दुसरं षटक टाकेल. सलामीवीर सुरक्षित आहेत परंतु साबत सुरुवात करण्यात आले. प्रतीक घोगरे 4 बॉलमध्ये 2, सागर भोईर 2 बॉलमध्ये 4. 24 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. अभिषेक चोरगे रेडी होतोय. P2चं दुसरं षटक 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि मिड विकेट. बाकी 8 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आणि एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड मध्ये हे 8 फिल्डर. बॅकफुटला जाऊन पूल केला. यावेळेस मात्र ऑन साईडला मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होत असताना वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर होता त्यामुळे त्याला पोहोचणं थोडंसं सोपं झालं. एकच धाव मिळेल ती सागरला. टीमची टोटल 8 या आकड्यावर. चाळीसगाव प्रीमियर लीग आज सुपर 12 12 संघ आज स्पर्धेमध्ये खेळतील. नॉकआउट असेल इथून मात्र स्पर्धा. जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये उद्या खेळेल. पराभूत संघ पुढच्या वर्षी चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसेल. फुल टॉस आहे, स्क्वेअर लेगला धाडलाय, स्वीप केले बॉलला. प्रतीक घोगरेच्या बॅटमधून स्वीट टायमिंग, बॉल सीमा रेषा
कमी होतं आणि तोच प्रयत्न असतो, पण बऱ्याच वेळेला अधिकाधिक धावा मिळवण्याच्या नादामध्ये बहुमूल्य विकेट सुद्धा जास्त जात असतात आपल्या, त्यामुळं द्विधा मनस्थिती असते फलंदाजांची. समोरच्या दिशेला यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे चेंडू गेलाय, एकच धाव. चांगला स्ट्रोक होता, परंतु वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 15 या आकड्यावर. मोरिया जाबाज डेरवली. अजूनही 20 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल केलाय, स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी आहे, झेल टिपलाय, पहिला धक्का लागेल. मोरिया जाबाज डेरवली संघाला. विस्फोटक सलामीवीर सागर भोईरच्या खेळीचा अंत. एकोणीस चेंडू आणि 43 धाबांची आवश्यकता. पॉवर प्लेचं षटक यानंतर समाप्त होणार आहे. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकामधील. सागर भोईर सारखा महत्वाचा फलंदाज मात्र गमावलाय तो मोरिया जाबाज डेरवली संघानं. इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दिनेश नाईक दाखल झालाय तिसऱ्या क्रमांकावर. 19 बॉल मध्ये 43. चांगली फटकेबाजी झाली तर या धावा फार मोठ्या नाहीयेत. या मैदानावर धावा होत आहेत, परंतु त्यामध्ये चेसिंग करत असताना अनेक संघ फसलेत या स्पर्धेमध्ये. हे चित्र पाहिलं तर थोडंसं डोकं शांत ठेवून मैदानामध्ये बॅटिंग करणं फार गरजेचं बनलंय. टप्पा पडण्याचा बॉल खाली राहिलाय. चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपलेत आणि धावफलकावर मोरिया जाबाज डेरवली संघ 15 वर 1. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 43 धाबांची गरज आहे. आपले व्यासपीठ दाखवलं जाते आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सन्माननीय अनिल शेठ ढवळे साहेब आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीनवर. आदर्श सरपंच म्हणून महाराष्ट्र राज्यानं खरं तर शिवकर ग्रामपंचायतीला एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळवून दिला असे सरपंच साहेब. आणि खास करून ज्या माणसानं नैना विरोधी आंदोलन मग आपल्या जीवाची पर्वा न करता खरं तर मुंबई गोवा हायवेवर 2 आमरण उपोषणं केली आणि संपूर्ण त्या विभागामधील जनता त्यांच्या पाठीशी एकवटून उभी राहिली होती. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या नैनाला या जुलमी राजवटी विरुद्ध मात्र उभं राहायचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही या अन्यायाविरुद्ध मात्र लढा दिला असे बहादूर नेते, एक सामाजिक कार्यकर्ते आपण म्हणूया अनिल शेठ ढवळे साहेब या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय पुन्हा एकदा. 18 बॉल आणि 43 धाबांची गरज आहे सध्याच्या घडीला. मितन आद्विक आणि राज शिवकर संघ थोडासा स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जरूर दिसतोय, परंतु क्रिकेट आहे. एक खराब षटक सुद्धा लगेचच प्रतिस्पर्धी टीम बाउन्स बॅक करू शकतो या मॅच मध्ये. प्रतीक घोगरे सारखा विस्फोटक खेळाडू आहे. दिनेश नाईक चांगली फटकेबाजी करू शकतो आणि आता मात्र भागीदारीची गरज आहे. सागर भोईर बाद झाल्यानंतर पाहूया हे षटक फार महत्वाचं असेल. मयूर घरतचं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या या गोलंदाजानं. लोवा फुल टॉस होता, टर्न केलाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगल रन ओनली. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 17 धावा. 17 रन सोनोबोट. 42 धाबांची 17 बॉल मध्ये आता मात्र गरज आहे. 16 धावा झाल्यात 17 बॉल मध्ये 42 धाबांची गरज आहे. मयूर घरत शिवकरचा गोलंदाज आहे. 2 षटक टाकतो या संघाकडून. स्ट्रायकर बॉलर आहे, महत्वाचा गोलंदाज या टीमचा आणि आतापर्यंत मात्र टिचून मारा मात्र केला आहे तो शिवकरच्या या युवा गोलंदाजानं. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाणाऱ्या चेंडूला थोडासा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. डोक्यावर हात जरूर गेले होते मयूरचे. चांगला टप्पा ठेवलाय जेणेकरून फलंदाज रीच होणार नाही, त्याची बॅट पोहोचणार नाही आणि जर पोहोचलीच तर बऱ्याच वेळेला आउटसाइड एज लागून
झेल होण्याची शक्यता तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलेल्या दिनेश नाईकला खातही उघडू दिलं नाही मयूर घरतनं. महत्वाची सफलता मात्र प्राप्त झाले. प्रतीक घोगरे अजूनही मैदानामध्ये जरूर आहे आणि त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. या मॅच मध्ये लढावं लागेल. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 42 धावा करायच्या या सामन्यामध्ये. नवीन फलंदाज मी पेरवली मॅनेजमेंटला विनंती करेन की आपला एक्स्ट्रा खेळाडू प्लीज पाठवा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये फार मोठी स्पर्धा आपण खेळतोय जेणेकरून स्कोरला सुद्धा नावं अपडेट करण्यामध्ये मदत होईल. लाईव्हला सुद्धा नावं दिसत नाहीयेत तुमची. गोलंदाज तयार. टॅप केले बॉलला. बेडॉन कडे जात असताना लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. सिंगल फक्त प्राप्त होईल. धावसंख्या 1 ने पुढे. थोडासा ओव्हरथ्रो इकडे मात्र संधी मिळाली. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. या 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये भर होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 या आकड्यावर. केतन गायकवाड सोमटणे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. सगळ्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. ओ यावेळेस स्ट्राईक केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिली धाव पुन्हा एकदा वेगानं घेतले त्यामुळे संधी मिळाली दुसरी रन्स पूर्ण करण्याची. या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 20 या आकड्यावर. अजय भगत जसा मैदानामध्ये आलाय 2 बॉलमध्ये 4 धावांचं योगदान त्यानं दिलंय. आणखीन एक महत्वाचा खेळाडू या टीमसाठी मात्र लढेल. 13 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. इकडे आज शेवटच्या बॉलवर एखाद्या मोठा फटका जर आला तर थोडशा 2 ओव्हर्समध्ये 32 राहतील. ते सुद्धा महागडं लक्ष असेल परंतु हा चेंडू फार महत्वाचा आहे आणि मयूर घरतनं जर मोठा फटका खेळू दिला नाही तर मात्र शिवकर संघ मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये. जोरदार अपील पाहायला मिळाली. अपील नाकारण्यात आली. उत्साह पहा किती कॉन्फिडंट होता मयूर घरत परंतु थोडासा नाराज. इकडे मात्र अपील फेटाळून लावले. अपील फेटाळल्यानंतर खरं तर खेळाडूंचे चेहरे पाहण्यासारखे असतात सुदर्शन बऱ्याच वेळेला. म्हणजे एखाद्या रविवारी साखरपुडा असेल आणि त्या साखरपुड्याला अचानकपणे आपल्या समोर पंक्तीला जर भाजी वाढली तर ज्या पद्धतीने आपला तोंड होतो ना चेहरा होतो ना तसा चेहरा अपील फेटाळल्यानंतर खरं तर खेळाडूंचे पाहायला मिळतात. विठ्ठल कोंडिलकर देवळोली यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. त्याचप्रमाणे मिलिंदजी पाटील कुडावे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. ज्यांच्या माध्यमातून खरं तर 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. तर या आपण मंचावर आपलं हार्दिक असं स्वागत आहे. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये 3 ओव्हर्समध्ये 21 धावा झाल्यात. अगदी संत गतीनं ही वाटचाल सुरू आहे मोरिया जाबाज डेरवली संघाची. जाबाज नाव सुंदर आहे परंतु तो खेळ मात्र करावा लागेल. शूराप्रमाणे आता मात्र खेळ दाखवावा लागेल. 12 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. तर सन्माननीय अतिथी मान्यवर दत्तात्रय पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आकाशजी पाटील कोळकेगाव पैलवान बैलाचे मालक यांची उपस्थिती आपण इथे पाहतो. त्यांचं वेलकम सुस्वागतम. चला मॅच मध्ये रंगत आहे. 12 मध्ये 37. यस ऐकूया दीपक पाटील सरांना. चुरशीची लढाई आहे. सुपर स्पेल मयूरचा पाहायला मिळाला. 12 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे.
12 चेंडू आणि 37 धावा. आता मात्र अभी नाही तो कभी नाही. या 12 बॉल मध्ये जर बॅट उचलली गेली नाही तर मात्र मोर्या जाबाज डेरवली संघाला आपला गाशा गुंडाळावा लागेल. थोडस टेन्शन मध्ये आहे पूर्णपणे टीम मॅनेजमेंट. खेमा आशिष म्हात्रे आलाय. लेफ्ट माउथ विकेट ना फटका फसलाय. बॉल हवेत. फॉलो थ्रू मध्ये आशिष म्हात्रेनं टिपलाय झेल आणि संपलाय विस्फोटक फलंदाज अजय भगतचा खेळ. धावसंख्येवर तिसरा धक्का लागला आणि मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकण्यासाठी प्लेयर मैदानामध्ये दाखल झालाय. इम्पॅक्ट प्लेयर चला मोर्या जाबाज डेरोली संघ नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. वारंवार खरं तर टीम मॅनेजमेंटला या सूचना द्याव्या लागतात कारण एवढे खेळाडू तिथे आहेत. एक खेळाडू यायला काहीच हरकत नाहीये. आकाश तुपे पाहूया इम्पॅक्ट प्लेयर. ओ पहिलाच चेंडूवर मात्र झेल इकडे मात्र हातामधून निसटला यष्टीरक्षकाच्या. अन्यथा इम्पॅक्ट टाकण्याच्या अगोदरच मात्र त्याला मैदान सोडावं लागलं असतं. आशिष म्हात्रे सुरेख बॉलिंग करतोय सध्याच्या घडीला. लेफ्ट ओव्हर द विकेट एवढेही वेगवान चेंडू नाही आहेत परंतु अॅक्युरसी चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडेसे बाहेर निघतात. थोडंसं आउटस्विंग होत असताना आणि अचूक टप्पावर तुम्ही गोलंदाजी केली तर तुमच्याकडे वेग नसेल तरी सुद्धा गोलंदाज यशस्वी होतात क्रिकेटमध्ये हे तो दाखवतोय. शॉट ऑफ लाईन द्या. हुक केले बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं. ओ पुन्हा एकदा झेल सोडला. इम्पॅक्ट प्लेअरचा दुसऱ्यांदा सोडलेला झेल. ही एक चांगली संधी होती. इकडे मात्र 2 धावा प्राप्त होतील आकाश तुपेला आणि या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन द बोर्ड. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 35 धावा करायच्या आहेत. 35 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 9 असं समीकरण मात्र या मॅच मध्ये आलंय. त्यामुळे आता हा सामना डोई जड होत असताना मोर्या जाबाज डेरवली या संघाच्या दृष्टिकोनातून एका बाजूला मीत 11 अद्विक एंटरप्राइजेस नशीब शेठ भोईर वैभव शेठ ढवळे त्यांचं नेहमीच योगदान अनेक स्पर्धांमध्ये लाभतं. दानशूर व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा संघ मैदानामध्ये खूप दमदार परफॉर्मन्स करतोय सध्याच्या घडीला. पुढे सरसाबत खेळण्याचा प्रयत्न. ही चेंडू मात्र मिस केलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. हे प्रेशर आहे खरं तर. सुरुवातीला पहिल्या 3 ओव्हर्समध्ये बिलकुल धावा आलेल्या नाहीयेत आणि असं असताना मात्र इकडे कमी चेंडू आणि जास्त धावा करायच्यात आणि अशा वेळेला मात्र मोठ्या फटक्यांसाठी फलंदाज जातात आणि त्याच्याच मध्ये चेंडू निर्धाव होऊन बसतात. लेफ्ट मोद विकेट आशिष म्हात्रे. ओ यावेळेस आडवा बॅटनं ऑन साइडला उत्तुंग फटका टोलवलाय. इम्पॅक्ट प्लेयर आकाश तुपेच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. दोन झेल सुटल्यानंतरचा हा षटकार होता. त्यामुळे कदाचित झेल घेतला असता अगोदर 2 खेळाडूंनी तर षटकार वाचला असता. 7 बॉल 29 धावा. एक षटकार जर आला या बॉलवर तर नक्कीच 22 धावा 23 धावांचं समीकरण राहील. थोडंसं आटोक्यामध्ये येईल जरूर. ते थोडंसं कठीण असेल परंतु इकडे जर मोठा फटका आला नाही तर मात्र शिवकर संघ विजयाकडे वाटचाल करू शकेल. मात्रेचा हा बॉल बाट अगोदर फिरली गेली. अंदाजच आला नाही चेंडू. तदनंतर मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत असताना ऑफस्टोनच्या बाहेर अगोदर शफल झाला होता. पहा टप्पा पडल्यानंतर बॉल वळतोय. आउटस्विंग पाहायला मिळतोय. लेग ब्रेक सर्रासपणे डावकुऱ्याचे गोलंदाज करत असतात. तेच घडलं आणि 3-4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावर.
4 ओव्हर्स मध्ये 29 केल्यात, आता एका ओव्हर मध्ये 29 करायचे आहेत. की 2023 ला खरं तर मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेण्यात आला की जय जय महाराष्ट्र माझा आहे महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून ओळखलं जाईल. आणि तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ज्यांनी याची घोषणा केली होती. हे गाणं तर नक्कीच पाहायला गेलं तर उत्साह वाढवणारं आहे, परंतु थोडंसं उशिरानं मी तर म्हणेन, कारण 6 बॉलमध्ये आता 29 धावा. खरंच या गाण्यानंतर स्फूर्ती मिळणार का डेरवलीला? हो, पहिलाच बॉल हेलिकॉप्टर आणि सरळ लँड होतोय लॉंग ऑन फिल्डरच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. प्रतीकला आता मात्र मैदान सोडावं लागतंय. 29 वर का भय बडवी पहिला चेंडूवर मात्र सफलता अर्जित करतोय. 5 बॉल मध्ये 29 धावा करायच्या आहेत आणि 5 षटकार इकडून मात्र मारावे लागतील तरच हा सामना जिंकता येण्यासारखा आहे. मोरया जाबाज डेरवली संघाला. निर्भयला सुद्धा आता कोणताही भय नसेल, कारण हे क्वचित होऊ शकतो क्रिकेटमध्ये, फार कमी वेळेला ह्या गोष्टी घडताना. आपण पाहिल्या तडबा पॅट ऑन साइडला कडा प्रहार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा झेल मात्र डिपलाय आणि आता मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल. मीत 11 आद्विक एंटरप्राइजेस शिवकर संघ सुपर 6 मध्ये दाखल होण्यासाठी उत्सुक, कारण इकडे निम्मा संघ गारज झालाय तो मोरया जाबाज डेरवली. विनायक धुमाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मान फ्रॉम डेरवली, परंतु हा ही नावं थोडीशी ऑर्डर चुकते इकडे, त्यामुळं टीव्ही स्क्रीनवर सुद्धा चुकीची नावं वाचावी लागतात आम्हाला सुद्धा, कारण डेरवली संघाचा 12th मॅन प्रेक्षक हो इथे नाहीये आणि त्याचमुळे हा थोडासा गोंधळ उडतोय आमच्याकडून सुद्धा, समजून घ्या. डेरवली संघ सध्याच्या घडीला गडद पराभवाच्या छायेमध्ये आहे आणि हा सामना संपूर्णपणे या मॅच मध्ये मात्र मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तो मीत अँड आद्विक एंटरप्राइजेस शिवकर हा संघ संपूर्णपणे एकतर्फी असं वाटलं होतं की 58 धावांचा सामना आहे, शेवटपर्यंत स्ट्रगल केला जाईल, कारण 60च्या आतमध्ये रोखलं होतं आणि या धावा सर्रासपणे आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये 5 ओव्हर्समध्ये चेस केल्या जाऊ शकतात, परंतु संपूर्णपणे बॅटिंग ऑर्डर ढेपाळली. लॉफ्ट केले बॉलला, लॉंग ऑन कडे हा फटका येत असताना ओ शेवटच्या क्षणाला उंच उडी मारत आतमध्ये ढकललाय. चांगला सेव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. अभिषेक होता, पाहू शकता रिप्ले मधून पुन्हा एकदा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीनवर आपल्या हे दृश्य.
तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आले, चेक केलं जाते. पाहूया, फक्त प्रश्न एवढाच असेल, हा प्रयत्न सीमारेषेच्या बाहेरून झालाय की आतून झालाय. जर आतून झाला असेल तर डेफिनेटली हा सेव्ह आहे, परंतु बाहेरून झाला असेल तर षटकार द्यावा लागेल. आणि तिसरे पंच दीपक पाटील सर आहेत, निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. येस, आतून झालाय हा प्रयत्न. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता क्लिअरली, आमच्या अगदी डोळ्यासमोर होता. ओ यावेळी स्ट्रोक चांगलाय, ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बिरकावलाय. उशीर झाला या फटक्याला, दिवाळी नंतरचे हे फटाके, परंतु सामना मात्र मोठ्या फरकानं जिंकलाय. मैदानात एंटरप्राइजेस शिवकर हा संघ 40गाव प्रीमियर लीगच्या सुपर 6 मध्ये होतोय दाखल. वेल प्लेड बॉयज, हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक मोर्या जाबाज डेरवली. माननीय दत्ता मस्कर साहेब यांचा इथे आम्ही सन्मान करणार आहोत. चला नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायचे. 12:07 6 मॅचेस आज आयोजकांना कव्हर करायचे आणि पाहुण्यांचं करूया आपण.